राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 11 विधेयकं, 6 अध्यादेश आणि 5 नवीन विधेयकं पटलावर ठेवली जाणार, तर पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होतील अशी माहिती। बीडच्या परळीमध्ये नगर परिषदेसमोर राडा घालणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सांगली महापालिका निवडणुकीच्या वेळी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतच असेल, कोणत्याही सोयीच्या आघाडी नसतील, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। घरातला माणूस गेल्यावर जेवढं दुःख होतं तेवढंच झाड तोडल्यावर होतं। अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकरांची तपोवन वृक्षतोडीवर प्रतिक्रिया। कुठल्याही कामासाठी झाडं तोडू नका, पर्यायी मार्ग निवडा, अशी ही मांजरेकरांची प्रतिक्रिया। पुण्यातील इंडिगोची दिवसभरातील 42 विमान उड्डाणं रद्द। एअरपोर्ट अथॉरिटीची माहिती। प्रवाशांना आजही मनस्ताप सहन करावा लागणार। सांगली जिल्ह्यातील शस्त्रपरवान्यांची फेरतपासणी होणार। गरज नसलेले शस्त्रपरवाने रद्द करणार। कायदा सुव्यवस्था आणि वाढलेल्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी निर्णय। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक। गोंदियाच्या दौनीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाचे कृत्य। 47 वर्षीय मुख्याध्यापकाला अटक। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडामधल्या सैनिकी विद्यालयामध्ये 4 अल्पवयीन विद्यार्थ्यांचा एकावर जीवघेणा हल्ला। वर्गात मस्ती केली म्हणून मॉनिटरनं हटकल्यानं गळा आवळत जीवघेणा हल्ला केला। अकोल्यात 13 वर्षीय मुलीची आत्महत्या। शाळेतील एकाच विशिष्ट धर्मीय मुलाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा वडिलांचा गंभीर आरोप। उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करा। अहिल्यानगरच्या हिंदू जनजागृती समितीची मागणी। काही दिवसांपूर्वीच 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या धर्मांतराबाबत तक्रार दाखल झाली होती। नांदेडच्या बालाजी कल्याणीची हत्या मैत्रिणीनंच केल्याचं उघड। भांडणानंतर रतीनं बालाजीवर हल्ला करून स्वतःला जखमा करून घेतल्या होत्या। सध्या ती रुग्णालयात आहे। तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या बहिणीच्या घरी चोरी। इम्तियाज यांची बहीण कुटुंबासमवेत दुबईला मुलाकडे गेली असताना घरात चोरी। 85,000 रोख रकमेसह दागिने लंपास। चोरटे सीसीटीव्हीत रेकॉर्ड। गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथं ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला धडक। अपघातामध्ये 3 प्रवाशांचा मृत्यू, 11 जखमी। 8 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक। नागपूरच्या लॉ कॉलेज चौकात एसटीच्या शिवशाही आणि एका शाळेच्या बसचा जोरदार अपघात। अपघातामध्ये दोन्ही बसेसचं मोठं नुकसान। शिवशाही बसमधील प्रवासी किरकोळ जखमी। रायगडच्या रोहा कोलाड रोडवरील संभे गावाजवळ 2 दुचाकींची एकमेकांना समोरासमोर धडक। अपघातामध्ये दुचाकीवरच्या दोघांचाही मृत्यू। नागपूर शहरातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा खटला सत्र न्यायालयाकडे दाखल। कुख्यात आरोपी रणजित सफलेवर आणि मोहसिन बदरुद्दीन अन्सारी यांच्या विरोधात खटला चालवला जाणार। भंडाऱ्याकडून रायपूरकडे जाणाऱ्या ट्रकला भरधाव पिकअपची मागून धडक। अपघातामध्ये पिकअपच्या केबिनचा चक्काचूर झाल्यानं चालक वाहनात अडकला होता। पिकअप चालकांचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। दीक्षाभूमीवर भीम अनुयायांची सकाळपासूनच अभिवादनासाठी गर्दी। शेकडो अनुयायांच्या उपस्थितीत सकाळी प्रार्थना। अमरावतीत खडूच्या सहाय्यानं बाबासाहेबांचे चित्र रेखाटलं। धामणगाव रेल्वे इथे कला शिक्षक अजय झिरापुरे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे चित्र रेखाटले। नाशिकच्या मनमाडमधील भोयगाव येथील नेमिनाथ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 2.5 फुटाच्या स्काय लॅम्पवरती बाबासाहेबांची प्रतिकृती रेखाटली। ॲक्रेलिक रंगांनी अवघ्या 4.5 तासात ही बाबासाहेबांची प्रतिकृती रेखाटली। चेंबूरच्या आंबेडकर उद्यानामध्ये अखंड भीमज्योत। महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भीमज्योत अर्पण। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून अनोखं अभिवादन। रायगडच्या महाडमध्ये 1069 मेणबत्त्या प्रकाशित करून बाबासाहेबांना अभिवादन। चौदार तळ्यावर मध्यरात्री भीम अनुयायांनी कॅन्डल रॅली काढली। वाशिममध्येही भीम अनुयायांचा कॅन्डल मार्च आणि रॅली। 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम अनुयायांनी एकत्र येत कॅन्डल मार्च काढला।
चौकुळ ग्रामस्थ संघटना मुंबई या संघटनेला यंदा 60 वर्ष पूर्ण आणि त्यानिमित्तानं मुलुंडमध्ये उद्या हिरक महोत्सवी सोहळा होणार. खासदार नारायण राणे, खासदार संजय दिना पाटील यांच्यासह आमदार दीपक केसरकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. एसी लोकलमध्ये आता ओळखपत्र अनिवार्य असेल. बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला. पश्चिम रेल्वे मार्गावर आज सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान रात्रकालीन ब्लॉक. जलद मार्गावर रात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4:30 पर्यंत ब्लॉक. महापरिनिर्वाण दिन असल्यानं उद्याचा ब्लॉक रद्द. ठाण्यातील घोडबंदर रोड आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार. काजूपाडा ते फाउंटन हॉटेल दरम्यान ब्राउटिंग आणि मास्टिंगचं काम हाती घेण्यात येणार असल्यानं अवजड वाहनांना बंदी. बारदाना नसल्यानं धाराशिवमध्ये 4 दिवसांपासून सरकारी सोयाबीन खरेदी केंद्र बंद. 50 रुपयाच्या पोत्यासाठी शेतकऱ्यांचे क्विंटलला 700 रुपयांचं नुकसान. मागच्या वर्षीही 28 दिवस बारदाना नसल्यानं खरेदी केंद्र बंद होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.